आज अमेरिकेतील फिनिक्समध्ये आपल्या शेगावीचा राजा म्हणजे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन खूप उल्हासात साजरा झाला. त्यातील काही क्षणचित्र आहे. आधी नामजप झाला आणि आता इथे पालखीची तयारी सुरू आहे. आता इथे पालखीला ढोलताशाचीही साथ मिळाली. ढोलताशाच्या गजरात पालखीची छान सुरुवात झाली. लेझिम पथकानेही साथ दिली आणि यावेळेस लेझिममध्ये बालगोपालाने पण सहभाग घेतला. इथे आद्या आणि तिच्या मैत्रिणी लेझिम खेळताना दिसत आहे. परिक्रमा पूर्ण करून पालखी साई मंदिराच्या मेन हॉलमध्ये आली. ढोल ताशा, लेझिम आणि गजानन महाराजांचा नामघोष असं सगळ्यांनी वातावरण खूप मंत्रमुग्ध झालं होतं.
त्यानंतर इथे मेडिटेशन सुरू झालं. ते मेडिटेशनमध्ये जणू काही आम्ही कुंभमेळ्यालाच भेट देऊन आलो अशी जाणीव झाली. मोबाईलवरती लावणार आहे आणि त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन बरोबर दिल्या त्यांनी फक्त फॉलो करायच्या. सगळ्यांना विनंती आहे. आता इथे गजानन महाराज चालिसा व बावन्नी यांचं वाचन सुरू झालं. त्यानंतर इथे आता यांनी खूप सुरेख आवाजात भजनं म्हटली. श्री गजाननांचा आठवावा, विश्वास हा ठेवणे त्या पदांशी, मनी राहणे नम्र कृपाभिलाषी. विश्वास हा ठेवणे त्या पदांशी, मनी राहणे नम्र कृपाभिलाषी. मग आपली हाक श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी. इथे महाप्रसाद वाटपाची तयारी सुरू होती आणि इकडे भाविकांसाठी चहापानाची व्यवस्थाही केलेली होती. आता इथे हे सामूहिक पारायण सुरू होतं. एक एक जण एक एक अध्याय वाचत होता. असे 21 अध्याय एकाच वेळेस वाचले जात होते. आता इथे आरतीची सुरुवात झाली होती. श्रींचा भक्तपरिवार हा खूप अफाट आहे आणि तो स्वतः समुद्रापारही पोहोचला आहे. त्यांची सदैव अशीच कृपा सगळ्यांवर राहावी हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.